नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून एकत्रित 3,000 रुपये अजूनही जमा झाले नसतील आणि तुम्ही चिंतेत असाल की तुमचे पैसे नक्की कुठे अडकले, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। 12 ते 16 तारखेपर्यंत राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात धडाधड पैसे जमा झाले, पण रविवारी हे वितरण पूर्णपणे का थांबले? अनेक पात्र महिलांनी ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांना 1 रुपयाही का मिळाला नाही? काय सरकारकडे पैसे संपले की तुमच्या खात्यात कोटी मोठी चूक झाली आहे? यामागचं एक असं धक्कादायक तांत्रिक कारण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे तुम्हाला इतर कोणत्याही न्यूज चॅनलवर समजणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम मनातील भीती काढून टाका। योजना अजिबात बंद झालेली नाही, पण तुम्हाला वाटत असेल की बँक पासबुकवर नाव बरोबर आहे आणि फॉर्म मंजूर झाला आहे म्हणजे पैसे येणारच, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात। सरकारी नियमानुसार नवीन आर्थिक वर्षात या योजनेच्या निधी वितरणासाठी सरकारने एक संपूर्णपणे नवीन लेखशीर्ष म्हणजे बजेट कोड तयार केला आहे। जेव्हा नवीन कोडवरून कोट्यावधी रुपयाचे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाते, त्यावेळी एकाच वेळेस अनेक ट्रान्झॅक्शन होतात। त्यावेळी बँकिंग सर्व्हरवर प्रचंड ताण येतो। ज्या महिलांनी मागच्या काही दिवसात ई-केवायसीच्या चुका दुरुस्त केल्या होत्या त्यांचा डाटा सिस्टममध्ये अपडेट झाला आहे, पण हा अशा महिलांचा पहिलाच हप्ता असल्यामुळे बँकांची सुरक्षा प्रणाली प्रत्येक खात्याची बारकाईने तपासणी करत आहे। एकाच वेळी 1500 ऐवजी 3,000 रुपये पाठवायचे असल्यामुळे RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मोठ्या ट्रान्झॅक्शनची बँक स्तरावर डबल व्हेरिफिकेशन प्रक्रिया चालते। यामुळेच यावेळेस पैशाचे वितरण अत्यंत संथ गतीने म्हणजे हळूहळू होत आहे। 12 तारखेपासून या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली होती। अगदी 16 तारखेपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत आणि काही महिलांना तर संध्याकाळी उशिरापर्यंत खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज आले। जर तुमच्या शेजारच्या महिलेला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत, तर याचा अर्थ तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असा नाही, तर तुमची बँक स्तरावरील ट्रान्झॅक्शन लिस्टमध्ये खाली आहे। 17 तारखेला रविवारी राज्यातील कोणत्याही महिलेला लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया आलेला नाही, कारण सरकारी तिजोरीतून बँकांकडे जाणारे मुख्य सर्व्हर्स शासकीय सुट्टीमुळे आणि रविवारच्या बँकिंग हॉलिडेमुळे तात्पुरते थांबवले जातात। त्यामुळे पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका। आता सर्वात महत्त्वाची बातमी, सोमवारपासून हे वितरण पुन्हा एकदा वेगाने सुरू केले जात आहे। मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही राज्यातील जवळपास 50% पात्र महिला पैशाच्या प्रतीक्षेत आहेत। हे वितरण सोमवार, मंगळवार आणि गुरुवारपर्यंत सलग चालू राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील 3-4 दिवस वाट पाहावी लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, पुढे जाण्यापूर्वी 1 मिनिट थांबा। मला आत्ताच खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावचे आणि तालुक्याचे नाव लिहून सांगा आणि हेही सांगा की तुम्हाला 3,000 रुपये मिळाले आहेत की नाही। का माहिती आहे? कारण तुमच्या कमेंट्सवरून आम्हाला समजेल की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात अजूनही बँकांनी पैसा जमा केले नाहीत। हा डेटा आपण गोळा करून पुढे प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत, जेणेकरून तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला लवकरच मिळतील। चला आत्ताच कमेंट करा, मी प्रत्येक कमेंट वाचत आहे। बहिणींनो, जर तुम्ही गरीब कुटुंबातील आहात, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, तरीही गुरुवारपर्यंत पैसे आले नाही, तर तुमच्या बँक खात्यात खालीलपैकी एक चूक असू शकते। पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले असेल, पण DBT मॅपिंग ॲक्टिव्ह नसेल, तर शासकीय खात्यातून पैसे निघतात पण तुमच्या बँकच्या गेटवर अडकून राहतात। दुसरे म्हणजे जर तुम्ही 6 महिन्यात किंवा 1 वर्षात तुमच्या बँक खात्यातून एकही व्यवहार केला नसेल, तर बँक खाते डोरंट किंवा फ्रीज करते। अशा खात्यात सरकारी पैसे जमा होऊ शकत नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजिबात काळजी करू नका। गुरुवारपर्यंत वाट पहा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लगेच बँकेत जाऊन गर्दी करू नका। हा व्हिडिओ तुमच्या गावातील नात्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणत्याही गरीब महिलेला उन्हातान्हात बँकेच्या चक्रा मारण्यापासून वाचवू शकते। चला लगेच व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।